कालपासून मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय। या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका खबरदारी घेते। काही भागामध्ये निश्चित पाणी साचलेलं आहे, परंतु जनाब संजय राऊतांना इतकंच सांगायचं आहे की पाणी साचल्यानंतर आम्ही घरात बसणारे नाहीत। मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे सकाळपासनं मुंबईच्या रस्त्यावर फिरून आढावा घेत आहेत। ज्या भागामध्ये पाणी साचलंय त्या भागाची पाहणी करून त्या भागामध्ये पाणी साचणार नाही यासाठी महापालिका यंत्रणेला देखील सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। महापालिकेची यंत्रणा देखील कार्यरत आहेत, आपत्कालीन व्यवस्था देखील सक्रिय आहे। निश्चितपणे काही भागामध्ये नाले सफाई व्यवस्थित झाली नसल्यामुळे पाण्याची तुंबई झालेली आहे आणि काही भागामध्ये पाणी साचलेलं आहे, परंतु आम्ही घरामध्ये बसणाऱ्यांपैकी नाही। मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे सकाळपासून रस्त्यावर उतरून पूर्ण कामाचा आढावा घेत आहेत। नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महापालिका, राज्य सरकार देखील प्रयत्नशील आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या राजकारणाची चिंता आहे की नाही? पावसाळ्यात काही कामे काढली आहेत, मुंबईत प्राधान्य प्रवास कसा करावा असं जनाब संजय राऊत, मुंबईची चिंता मुख्यमंत्र्यांना आहे, मुंबईची चिंता महापालिकेला देखील आहे। तुमच्यासारखं मुख्यमंत्री घरामध्ये बसून काम करत नाहीत। तुमच्यासारखं मातोश्रीमध्ये बसून 2.5 वर्ष कारभार करणारे मुख्यमंत्री नाहीत। मुख्यमंत्री देखील सकाळपासनं या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतायत आणि स्वतः मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे हे रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी पाहणी करतायत, अधिकाऱ्यांसोबत भेटी देत आहेत आणि मुंबईमध्ये टंचाई होऊ नये, मुंबईमध्ये पाणी साचू नये यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत। मुळामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचतं, पण हे पाणी का साचलं, त्यासाठी कोण जबाबदार आहे, त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री घरात बसलेले नाहीत, मुंबईच्या महापौर घरात बसलेले नाहीत। तुमच्यासारखं फक्त पत्रकार परिषद घ्यायची, घरामध्ये बसून आरोप करायचे हा आमचा धंदा नाही। संजय राऊतांनी हे लक्षात घ्यावं की सकाळपासून महापौर ऋतू तावडे मुंबईच्या रस्त्यावर उतरून काम करतायत। तुमच्यासारखं सकाळी 9 वाजता घरामध्ये बसून पत्रकार परिषद घेणाऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो। कुठे खासदारांना गावी जाण्यासाठी चार्टर विमानं दिली गेली असं संजय संजय राऊत, तुम्ही फुटीर खासदारांच्या गप्पा मारण्यापेक्षा आपल्या पक्षातले आमदार, नगरसेवक का फुटतायत याची चिंता करा। खासदार तर तुम्हाला सोडून गेले, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमचे आमदार देखील सांभाळता येणार नाहीत अशी परिस्थिती आहे। रोज सकाळी 10 वाजता खोटं बोलायचं एवढंच तुम्हाला काम आहे, लोकांना शिवीगाळ करायची एवढंच तुम्हाला काम आहे। त्यामुळे आपण आपल्या पक्षाकडे लक्ष द्या, बाकी चिंता करण्यासाठी वेगवेगळे नेते आहेत। महाराष्ट्रात रिक्षावाल्यांना मराठी भाषा आली पाहिजे यासाठी आपण कायदा करतो, परंतु विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीलाच मराठी बोलता येत नाही असा संजय राऊत। मुळामध्ये राहुल नार्वेकर यांनी या संदर्भामध्ये महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त केली। त्यांच्याकडनं प्रिंट मिस्टेक आणि छोटा फॉन्ट असल्यामुळे त्या ठिकाणी शोकप्रस्ताव वाचन करत असताना काही चुका झाल्या, परंतु स्वतः राहुलजी नार्वेकर यांनी विधान भवनामध्ये, संपूर्ण विधान भवनाच्या समोर या झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली, भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे। परंतु संजय राऊत, तुम्ही रोज महाराष्ट्राच्या भावना दुखावतात, त्याचं काय? आधी त्याचं उत्तर दिलं पाहिजे। राहुल नार्वेकर हे युरोपमधील नॉर्वे नावाचे देश आहे, देखील आहेत म्हणून त्यांचं नाव नार्वेकर आहे असं संजय राऊत, तुम्ही संजय राऊत आहात का दाऊद आहात? कारण ज्या पद्धतीनं दाऊदनी मुंबईची वाट लावण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं संजय राऊत देखील मुंबईची दाऊद होऊन वाट लावतायत का? दाऊद ज्या पद्धतीनं पाकिस्तानमध्ये पळून घेतला आणि पाकिस्तानचा आश्रय घेतला, तसंच संजय राऊत देखील पाकिस्तानचा आश्रय घेतात, रोज पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करतायत। मग तुम्ही संजय राऊत आहेत का संजय दाऊद आहेत, हा देखील आम्हाला प्रश्न पडतोय। ज्या पद्धतीनं पाकिस्तानची भाषा, पाकिस्तान धार्जिनी भूमिका तुमच्याकडनं केली जाते, त्यामुळं तुम्ही अशी मुक्ताफळं उधळणं शोभत नाही। मी जर विधानसभेत असतो तर जामवंतराव घोटेंचं स्मरण करून पेपर वेट फेकून मारला असता असं संजय राऊत संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत असताना सांगितले की मराठी भाषेमध्ये
रोमन लिपी असते. आता संजय राऊत मराठी भाषेमध्ये रोमन लिपी असते हा जावई शोध तुम्ही कुठे लावला? आणि तुम्ही अशा पद्धतीनं जी देवनागिरी मराठी भाषेची लिपी असते ती सोडून पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की रोमन लिपीमध्ये राहुल नार्वेकरांना वाचता येत नाही. अहो, तुम्हाला मराठी भाषेची लिपी रोमन आहे का देवनागिरी हे माहीत नाही आणि तुम्ही काय पेपर वेट घेऊन मारणार? त्या ठिकाणी पत्रकार असते, सुज्ञ असते, तर त्यांनी देखील तुम्हाला एक मारली असती. तुम्ही मराठी भाषेला रोमन लिपी, देवनागिरी लिपी हे देखील तुम्हाला कळत नाही. आणि मराठी भाषेचा गवगव, मराठी भाषेचा उदो करायचा कसा हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. परंतु तुम्ही रोज पत्रकार परिषद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अश्लील भाषा वापरता, कमरेच्या खालचे शब्द वापरून जनतेला शिवीगाळ करता, कमरेखालचे शब्द वापरून खासदारांना शिवीगाळ करता, अश्लील शब्दामध्ये शिवीगाळ करून जनतेचा अपमान करता, खासदारांचा अपमान करता. एवढंच नाही तर समोर असलेल्या बूमवर, माईकवर थुंकण्याचं पाप देखील संजय राऊत तुम्ही केलेलं आहे. ज्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली, ज्यांनी माईकवर थुंकले, अशांचा अपमान महाराष्ट्रातल्या जनतेनं वेळोवेळी केलाय. त्यामुळे संजय राऊत तुम्ही मराठी भाषेचं फार ज्ञान असल्याच्या आविर्भावात असू नका. तुम्हाला मराठीमध्ये रोमन लिपी आहे का देवनागिरी लिपी आहे हे देखील माहीत नाही. तुम्ही बूमवर थुंकताय, तुम्ही सातत्यानं अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करतायत. हा कसला मराठीचा सन्मान? मराठीचा सर्वात जास्त अपमान कोणी केला असेल तर संजय राऊत तुम्ही केलेला आहे. कारण मराठी भाषेमध्ये शिवीगाळ करणं, मराठी भाषेचा वापर करून इतरांचा अपमान करणं ही दुर्बुद्धी तुम्हाला सुचते. आणि त्यामुळं संजय राऊत आधी तुम्ही महाराष्ट्राची माफी मागावी. राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तुम्ही शिवीगाळ केली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणार आहात का? तुम्ही बूमवर थुंकलात त्याबद्दल माफी मागणार आहात का? तुम्ही कमरेखालचे शब्द वापरले त्याबद्दल माफी मागणार आहेत का? याचं उत्तर जनाब संजय राऊतांनी आधी द्यावं आणि मग इतरांना शहाणपणा शिकवावा. मुळामध्ये राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणामध्ये दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या भावना महत्वाच्या होत्या आणि त्या भावना त्यांनी सभागृहापुढे मांडल्या. परंतु त्यांच्याकडनं चूक झाली, प्रिंट मिस्टेक होती, फॉन्ट छोटा होता. यामुळं त्यांनी या प्रकरणामध्ये महाराष्ट्राच्या विधान भवनात जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली. तुम्ही आता संपूर्ण महाराष्ट्रासमोर मराठी भाषेत शिवीगाळ केल्याबद्दल जनाब संजय राऊत कधी दिलगिरी व्यक्त करणार आहेत हा माझा त्यांना सवाल आहे. बच्चू कडू म्हणतात दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजे. बच्चू कडू यांना वाटत असेल की दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात तर हे विधान करण्यापूर्वी बच्चू कडू यांनी एकनाथजी शिंदे यांची परवानगी घेतली आहे का? दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात यासाठी बच्चू कडू यांनी एकनाथजी शिंदे यांची परवानगी घेऊन हे वक्तव्य केले असेल का? आहे का? मुळामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असं जर का एकनाथजी शिंदे यांना वाटत असेल तर त्यासाठी आम्ही देखील पुढाकार घेऊ. आमची देखील दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी आहे. परंतु बच्चू कडूंनी असं विधान करण्यापूर्वी एकदा एकनाथजी शिंदे यांची परवानगी घेतली का याचं उत्तर द्यावं. जर का एकनाथजी शिंदे यांना बच्चू कडूंच्या अशा विधानांना परवानगी असेल तर आम्ही देखील दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी प्रयत्न करायला तयार आहोत. फक्त बच्चू कडूंनी एकदा एकनाथ शिंदेंना विचारलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.